मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरिता सूर्याला विचारते, तुम्ही अंजी आणि अवनीसाठी साडी का नाही घेऊन आलात? सूर्या बोलतो, त्यांना काही वाटणार नाही आणि विचारण्यासाठी दोघींना आवाज देतो. सरिता, ही साडी आणली म्हणून तुम्हाला राग नाही ना आला असं विचारतो. अंजी नाही बोलते आणि अवनी बोलते, राग आला नाही, पण ही साडी खूप आवडली. अजून एक साडी अशी नव्हती का? तेव्हा सरिता अवनीला ती साडी देते. सूर्या तिला थांबवतो आणि अवनीला आणलेली साडी अवनीला देतो. तेव्हा सरिता ती साडी अंजीला देते. सूर्या अंजीसाठी आणलेली साडी अंजीला देतो. सरिता बोलते, दोघींसाठी साडी आणली होती, मग मला तुम्ही छळत होतात का? सूर्या त्यांना साडी आवडली का असं विचारतो. तेव्हा त्या तिघीही खूप खुश होतात. तेव्हा अवनी बोलते, तुम्ही आमची खूप काळजी करता. तेव्हा सूर्या बोलतो, तुम्ही माझ्या लेकी आहात. अंजी सूर्याला बोलते, आता ही साडी आम्ही तायडीला नेसवतो आणि तयार करतो. सूर्या बोलतो, चालतंय असं म्हणून तो तिथून जातो. इकडे ज्योती बाहेर मोबाईल घेऊन बसलेली असते. मामा मामी तेवढ्यात तेथे येतात. मामी अंजी आणि पशाला आवाज देत असतात. तेव्हा मामी ज्योतीकडे जाते, परंतु मामा मामीला आणि ज्योतीला आता शांत बसा असं बोलतात आणि चोरोटी भरून झाल्यावर ज्योतीला घरी जाऊ असं सांगतात. ज्योती बोलते, ते आपलं घर नाही, आता हेच माझं घर आहे. मी जिथं आहे तिथंच आता बरी आहे. मामी बोलते, हे तू काय बोलतेस? हिला लाज वाटत नाही का? तेव्हा ज्योती बोलते, मला लाज वाटत नाही, मी केव्हाच सोडली आहे. माझं आयुष्य बर्बाद झालं आणि ते तू केलं आहे. आधीच आले असते तर खूप सुखी असते. तेव्हा मामी बोलते, हा तुझा गैरसमज आहे. मामा मामीला हळू बोलायला सांगतात. तेव्हा मामी बोलते, हिला दुसऱ्याच्या ताटात पाहायला खूप आवडतं आणि तेच नेहमी चांगलं वाटतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे घर आहे ते सहकुटुंब आणि सहपरिवार आहे. तू जर इथे असती तर ते तसंच राहिलं नसतं, कारण तू ज्या घरात जाशील तिकडे महाभारत घडवत असशील. आता या घरात आली तेवढी नाटकं बस करायची. कार्यक्रम झाल्यावर गुपचूप घरी चलायचं. ज्योती नाही येणार असं स्पष्टपणे सांगते आणि माझं घर मला मिळालं असं बोलून तेथून जाते. तर आतमध्ये अवनी कार्यक्रमाची तयारी करत असते. तेवढ्यात ज्योती आतमध्ये येते. अवनीची साडी पाहून तिला बोलते, किती छान साडी आहे, नवीनच आणली असं वाटते. अवनी बोलते, नवीनच आहे, दादांनी आणली, तिघींसाठी सुद्धा नवीन आणली आहे. ज्योती विचारते, म्हणजे सरितासाठी पण का? तेव्हा अवनी बोलते, हो, आज त्यांचाच तर दिवस आहे, त्यांनाही साडी आणली आहे. दादा वहिनींसाठी जे आणतात ते आम्हा दोघींनाही घेऊन आले आहेत. तेव्हा ज्योती बोलते, तुम्ही तर खूप लकी आहात. तेवढ्यात अंजी सरिताला घेऊन बाहेर येते. अवनी बोलते, वहिनी तुम्ही खूप छान दिसताय. अंजीला बोलते, तुझ्या तायडीला छान तयार केलंस तू. तर इकडे मामी मामा भांडत असतात. मामी बोलते, आता घरी जाऊन बोला काय बोलायचं ते. मामा मामी आतमध्ये येतात. मामी सरीला बोलते, सरे तू आज खूप छान दिसते. मामी हॅप्पी चोरोटी असं बोलतात आणि मामाही बोलतात, चेहऱ्यावरचं सरिता तुझ्या खूप तेज वाढला आहे. तेव्हा मामी बोलते, हे बाळाचं तेज आहे. आणि मग अवनी अंजी सरिताला पाटावर बसवतात. तेव्हा सूर्या आणि वैभवही तेथे येतात. पशा आणि ओंकारही तेवढ्यात तेथे येतात. सर्वजण घरातील खूप खुश असतात. अवनी वैभवला दादांनी त्यांना साड्या दिल्याचे सांगते. तेव्हा वैभव बोलतो, तुम्ही सर्वजणी खूप छान दिसताय आणि दादाची चॉईस चांगलीच आहे. तेव्हा आई कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतात. अवनी आणि अंजी ओटी भरायला जातात. ओंकार फोटो काढत असतो. निरंजन लावायची राहते म्हणून ज्योती तिकडे जाते आणि सरिताकडे पाहते आणि तिच्या पदरावरच काडी टाकून देते आणि तिचा पदर पेटवते. अंजी पदर पेटलेला पाहते आणि तो लगेच विझवते. सर्वजण खूप घाबरतात. आई बोलते, हा तर अपशकुन झाला, कोणाची नजर लागली असेल आपल्या कार्यक्रमाला. सूर्या बोलतो, असा कसा जळाला पदर? अंजी बोलते, जाऊ दे, थोडासाच पदर जळाला आहे, तू इथे बस. ज्योती पाणी आणू का असं विचारते. सरिताला तर खूप वाईट वाटतं. तेव्हा मामी बोलते, काडीपेटीनेच पदर जळायला वाटतं. पशा बोलतो, ज्योतीनेच काडीपेटी टाकली आणि आग लावली. तेव्हा ती रडायची खूप नाटक करते आणि बोलते, सरीला पदर सांभाळता आला नाही, ती पण माझीच चूक आहे का? सरिता जळालेल्या पदराकडे पाहते. तिला खूप वाईट वाटतं. ती रडू लागते. तर सूर्या तिला समजावतो, ही काहीच ना, मग साडीचं एवढं काय? तर अवनी बोलते, आता वहिनींची चोरोटी भरायची का? तेव्हा सरिता भरा असं बोलते.
ज्योती बोलते, परंतु जळालेल्या पदरामध्ये ओटी कशी भरायची? आई बोलते, जळलेल्या पदरामध्ये ओटी भरू नको. तेव्हा सरिता साडी बदलायला जाते. अंजीही तिच्याबरोबर जाते. अंजीलाही खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सरिता खूप रडत असते. अंजी बोलते, तायडे तू रडू नकोस, यामध्ये तुझी काही एक चूक नाही. आता सर्व ह्या साड्या दाजींनीच तर दिल्या आहेत, यातली कोणतीही तू घाल. तेव्हा सरिता बोलते, मी कोणतीही दुसरी साडी घालणार नाही, मी तर हीच साडी घालणार. इकडे सर्वजण बाहेर सरिताची वाट पाहत असतात. तर आई चिडचिड करते, साडी कशी काय जळाली? सूर्या बोलतो, सरीला काही झालं नाही ना, ते महत्त्वाचं आहे. तेवढ्यात सरिता तीच साडी घालून येते. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होतात, तीच साडी कशी घातली? अंजी सर्वांना सांगते, तायडीने एक शक्कल लढवली की ती साडी उलट्या बाजूने घातली आणि जळालेला पदर कापून टाकला. मामी सांगते, माझी सरी हुशारच आहे, शेवटी भाची कुणाची आहे? तर मामा आश्चर्याने मामीकडेच पाहतात. तर ज्योतीचा मात्र खूप मोठा पोपट होतो. तर पशा ज्योतीकडे पाहून बोलतो, शेवटी ह्या साडीचाच योग होता ओटी घेण्याचा, हो की नाही रे वैभव? तेव्हा वैभवही पशाला साथ देत ज्योतीकडे पाहून हो बोलतो. तर ज्योतीची चांगलीच चिरते. ज्योतीचा पूर्णपणे चेहरा उतरतो. नंतर अंजी आणि अवनी सरिताची चोरोटी भरतात. घरातील सर्वजण खूप खुश असतात. अवनी ज्योतीला बोलते, आता तू पण सरिता वहिनींची चोरोटी भर, पण तू आता एकदम लक्ष देऊन सर्व कामे कर. मात्र ज्योतीचा चेहरा पडतो. ज्योती चोरोटी भरणार या विचाराने कोणालाच आवडलेलं नसतं. सर्वजण नाक मुरडत असतात. त्यानंतर आई मामीला सांगते, माहेरची ओटी आता तुम्ही भरा. तेव्हा मामी हो बोलते आणि आनंदाने सरिताची चोरोटी भरत असते. मामी अगोदर औक्षण करते आणि सरिताची ओटी भरते. मामीला खूप आनंद झालेला असतो. मामी रागातच ज्योतीकडे पाहते आणि सरिताचा किस घेते. तेव्हा ज्योतीचा मात्र जळफळाट होतो. चोर ओटीचा कार्यक्रम संपन्न होतो. अंजी सूर्याला सांगते, दाजी आता तुम्ही तायडीला लाडू भरवा. तेव्हा सूर्या आनंदाने सरिताला लाडू भरवतो. तर सरिता सूर्याला लाडू भरवण्यासाठी खूप लाजत असते. मामी तिला सांगते, काहीही करून तुला लाडू भरवायचाच आहे. तेव्हा सरिताही खुश होत सूर्याला लाडू भरवते. तेव्हा सूर्या सरिताचं एवढं प्रेम पाहून ज्योतीचा मात्र जळफळाट होत असतो. तिचा तिळपापड होत असतो. मोरे कुटुंब खूप खुश असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सरिता दुकानात डबा घेऊन चाललेली असते. तेव्हा तिला अचानक चक्कर येते. तेव्हा ती अंजीला सांगते, मला डबा घेऊन जाता येणार नाही. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि मी डबा घेऊन जाते असं म्हणून ती दुकानात डबा घेऊन जाते. तिला आलेलं पाहून सूर्याला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर वैभव घरी असतो. त्याला सखीसाठी अवनी औषधे आणायला सांगते. तेव्हा वैभव सांगतो, दादा घरी नाहीत. अवनी त्याच्यावर चिडते आणि दादा घरी नाहीत म्हणून तुम्ही सखीसाठी औषध आणणार नाही का, असा जाब त्याला विचारते. तेव्हा अंजी अवनीला बोलते, हे तू काय बोलतेस? तेव्हा अवनी स्पष्टपणे अंजीला सांगते, तुला बाळ झाल्यावर समजेल, दुःख कसं असतं हे तुला लगेच समजेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.